मराठी मनोरंजन विश्वात 2025 या वर्षात काही घटना मनाला चटका लावून गेल्या. या वर्षात अनेक कलाकार आपल्याला सोडून गेले आणि मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली. काही कलाकारांचं तर अचानक जाणं धक्कादायक आणि वेदनादायी होतं. हे नुकसान कधीही भरून निघणार नाही. पण आज वर्ष सरताना कोणकोणत्या कलाकारांनी जगाचा निरोप घेतला त्यांचं स्मरण करूया. अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचं 4 एप्रिल 2025 रोजी निधन झालं. विलास उजवणे मराठी मालिका, सिनेमा आणि हिंदी मनोरंजन विश्वातही झळकले होते. काही वर्षांपूर्वी त्यांना ब्रेनस्ट्रोक हा गंभीर आजार झाला. त्यातून ते बाहेर आले, पण नंतर हृदयविकाराच्या आजारामुळे त्यांचं निधन झालं. ते 61 वर्षांचे होते. 4 दिवस सासूचे, वादळवाट, दामिनी यासह अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. जवळपास 110 सिनेमे आणि 140 मालिकांमध्ये त्यांनी काम केलं होतं. ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांनी 7 मे 2025 रोजी जगाचा निरोप घेतला. आचार्य अत्रे यांच्या श्यामची आई या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटात त्यांनी श्यामची म्हणजेच छोट्या साने गुरुजींची भूमिका साकारली होती. अभिनेता, दिग्दर्शक, समीक्षक आणि लेखक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी डिअर जिंदगी, 3 इडियट्स यांसारख्या हिंदी सिनेमातही काम केलं होतं. ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं 19 जून रोजी निधन झालं. अभिनेत्री रीमा लागू यांचे ते पूर्वाश्रमीचे पती. विवेक यांनी अनेक हिंदी मराठी मालिकांमध्ये काम केलं होतं. 4 दिवस सासूचे, हे मन बावरे या त्यांच्या मालिका विशेष गाजल्या. गोदावरीने काय केले, अगली, व्हॉट अबाउट सावरकर, 31 दिवस अशा सिनेमांमध्येही ते होते. मराठी चित्रपट, मालिका, नाटक यातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू पाहणारा तरुण अभिनेता तुषार घाडीगावकर याने 20 जून 2025 रोजी अखेरचा श्वास घेतला. त्याचे जाणे अनेकांसाठी धक्कादायक होते. मानसिक तणावातून त्याने स्वतःला संपवले. लवंगी मिरची, मन कस्तुरी रे, बाहुबली, उनाड, झोंबिवली, हे मन बावरे, संगीत, बिबट आख्यान, सखा माझा पांडुरंग यासारख्या अनेक कलाकृतींमधून तो झळकला होता. ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेतील प्रेक्षकांच्या लाडक्या पूर्णा आजी म्हणून घराघरात पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं 16 ऑगस्ट 2025 रोजी निधन झालं. वयाच्या 69व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या त्या आई होत्या. तब्बल 5 दशकांहून अधिक काळ त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. मी सिंधुताई सपकाळ या सिनेमात त्यांनी साकारलेल्या सिंधुताई आजही लोक विसरलेले नाहीत. मराठी मनोरंजन विश्वाचे लाडके अप्पा म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोद्दार यांचे 18 ऑगस्ट 2025 रोजी निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेने त्यांना अप्पा म्हणून घराघरात पोहोचवलं. 3 इडियट्स या सिनेमातील त्यांची भूमिका विशेष लक्षवेधी होती. चित्रपट, मालिका, जाहिरात, नाटक आणि मराठीसह हिंदीतही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. तेजाब, परिंदा, अंगार, रंगीला, दहेक, आक्रोश, अर्धसत्य, फर्ज, फरारी की सवारी, दबंग 2, भूतनाथ, लगे रहो मुन्नाभाई, परिणीता, वास्तव, इश्क, उडान, विजेता अशा अनेक सिनेमांमध्ये त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. ज्येष्ठ अभिनेते बाळकृष्ण कर्वे म्हणजेच बाळ कर्वे यांनी 28 ऑगस्ट 2025 रोजी अखेरचा श्वास घेतला. ते 95 वर्षांचे होते. चिमणराव आणि गुंड्याभाऊ या गाजलेल्या मालिकेत त्यांनी गुंड्याभाऊ साकारले होते, तर दिलीप प्रभावळकर चिमणरावांच्या भूमिकेत होते. कुसुम मनोहर लेले, सूर्याची पिल्ले, रथचक्र, मनोमनी या नाटकांमधून त्यांनी रंगभूमी गाजवली. तर प्रपंच, वहिनी साहेब, राधा ही बावरी, उंच माझा झोका या मालिकांमधून ते घराघरात पोहोचले. या वर्षातला सर्वात मोठा धक्का होता ते म्हणजे अभिनेत्री प्रिया मराठेचं जाणं. कर्करोगाशी सुरू असलेली तिची झुंज अपयशी ठरली आणि 31 ऑगस्ट 2025 रोजी तिनं वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. तो दिवस सगळ्यांसाठीच अत्यंत वेदनादायी ठरला. प्रियाने अनेक हिंदी मराठी मालिकांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. या सुखांनो या, 4 दिवस सासूचे, तू तिथं मी, ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण, तुझेच मी गीत गाता आहे अशा अनेक मराठी मालिका तिनं गाजवल्या. तर पवित्र रिश्ता, उतरन, कसम से, बडे अच्छे लगते हे अशा हिंदी मालिकांमधूनही ती घराघरात पोहोचली. तिच्या नकारात्मक भूमिका विशेष लक्षवेधी होत्या. मराठी आणि हिंदी चित्रपटातील अभिनेते आशिष वारंग यांचे 5 सप्टेंबर 2025 रोजी निधन झाले. वयाच्या 55व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. सूर्यवंशी, सर्कस, मर्दानी, सिम्बा, एक विलन रिटर्न्स अशा गाजलेल्या हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी साकारलेल्या सहाय्यक भूमिका विशेष चर्चेत होत्या. तर मराठी मालिकांमधूनही ते सातत्याने काम करत होते.
मराठी सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणाऱ्या अभिनेत्री संध्या शांताराम यांचे 4 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झाले. त्यांचे वय 94 वर्ष होते. चित्रपती व्ही शांताराम यांच्या त्या पत्नी. पिंजरा सिनेमात त्यांनी साकारलेली नर्तिका अजरामर ठरली. यासह दो आखे 12 हात, नवरंग, झनक झनक पायल बाजे, चंदनाची चोळी, अंग अंग जाळी अशा गाजलेल्या सिनेमांच्या त्या नायिका होत्या. केवळ नजरेच्या धाकाने खलभूमिकेला न्याय देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांनी 3 नोव्हेंबर 2025 रोजी जगाचा निरोप घेतला. त्या 85 वर्षांच्या होत्या. रंभा या नाटकातून त्यांनी या क्षेत्रात पदार्पण केलं. तुझी माझी जोडी जमली रे, नांदा सौख्य भरे याचसाठी केला होता अट्टाहास, लेकुरे उदंड झाली अशा नाटकातून त्या व्यावसायिक रंगभूमीवर झळकल्या. मायबाप, आत्मविश्वास, नवरी मिळे नवऱ्याला, उंबरठा, खट्याळ सासू, नाठाळ सून हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले. आज जरी हे कलाकार आपल्यासोबत नसले तरी त्यांच्या कामातून ते कायमच आपल्या सोबत राहणार आहेत. 2025 मध्ये जगाचा निरोप घेतलेल्या कलाकारांना विनम्र अभिवादन.